मराठी सिनेमा सालबर्डीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्यामागचं सत्य शोधण्याची धडपड या सिनेमात दाखवण्यात आली आहे। पूजा सावंत, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, शशांक शेंडे अशी स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळते। 17 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। सिनेमाच्या टीमशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। कमाल टीमचा कमाल सिनेमा हे सांगावं लागेल आणि अशी गोष्ट जी तुमच्यापर्यंत आता पोचलीच पाहिजे, कारण काय काय गोष्टी ज्या गोष्टी आहेत त्या सत्य घटनेवर आहेत आणि सिनेमा दाखवण्याचं धारिष्ट ज्या लोकांनी केलं, लोक माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे। वेगळं काहीतरी लोकांना हवं असतं, वेगळी टेस्ट हवी असते, तशीच सिनेमामध्ये पण वेगळी टेस्ट आणणं खूप गरजेचं आहे। तर खेडेगावातला गावाकडच्या भागात जरी मातीत शूट झालेला सिनेमा असला तरी सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा, पूर्ण पॅकेजिंग, 4 गाणे असे धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असा क्लायमॅक्स, हा सिनेमा बघायला प्रचंड मजा येणार। खऱ्या अर्थानं हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे प्रेक्षकांचा आणि खऱ्या अर्थानं जर डिरेक्टर म्हणतायत की 2 तास तुम्हाला एंटरटेनमेंट मिळणार आहे आणि त्यासोबत गोष्ट देखील आहे, किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे आणि ह्याचा अभ्यास ऍक्च्युली यांनी 2 वर्ष केलाय चित्रपट सुरू होण्यापूर्वी। त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच, रादर नुसतं मी नाही, बाकी सगळे जे आमच्यासोबत कलाकार होते त्यांनी फक्त आणि फक्त ह्यांचं म्हणणं पाळलंय की रमेश सरांना काय पाहिजे आपण तेवढंच द्यायचं। आणि मला वाटतं ना, ह्यांचा अभ्यास आम्हाला प्रत्येक दिवशी दिसून आला। कदाचित आमच्याकडून काही गोष्टी मिस व्हायच्या की अरे हे असं काय, हे असं काय, पण रमेश सरांना ते कधी चुकलं नाही त्यांचं। ते मॉनिटरवर बघायचे आणि अगदी त्यांना जर काही पटलं नसेल तर आम्हाला खूप हंबल असं येऊन ते सांगायचे की हे छान झालंय पण मला हे थोडं वेगळं हवंय। आणि आय थिंक असा दिग्दर्शक जर समोर असेल ना तर कलाकार काहीही करू शकतो त्या दिग्दर्शकासाठी। सो मराठीला आता असे दिग्दर्शक हवेत, मराठीला, हिंदीला, चित्रपट सृष्टीलाच राहते।